महाराष्ट्राच्या राजकारणात काल रात्री घडलेल्या एका बैठकीनं दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चांना अक्षरशः स्फोट झाला। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उशिरा रात्री झालेल्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं। सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही महत्त्वाचे नेते एकाच बंगल्यावर दिसल्यामुळे राज्यात एखादं नवीन राजकीय समीकरण आकाराला येतंय का असा प्रश्न उपस्थित झाला। मात्र या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली। त्यामुळे चर्चा थांबण्याऐवजी आणखी गडद झाली। गेल्या महिनाभरापासून जयंत पाटील यांचं नाव सातत्यानं चर्चेत होतं। भाजप नेते विनोद तावडे यांच्या सोबत झालेली भेट, पक्षामधील आमदारांच्या बैठका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भविष्या संदर्भात सुरू असलेल्या चर्चा यामुळे राजकीय वातावरण तापलेलं होतं। विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींवर जयंत पाटील यांनी जवळपास कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नव्हती। त्यामुळे कालच्या बैठकीनंतर त्यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला। यालाच अनेकांनी विशेष महत्त्व दिलंय। पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की त्यांची बैठक फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली होती। बैठकीत इतर नेते सहभागी होते किंवा काही राजकीय करार झाला अशा चर्चांना त्यांनी फेटाळलं। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अजित पवार गटात विलीन होणार असल्याच्या चर्चांना सुद्धा त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला। विलीनीकरणाचा कोणताही प्रश्न नाही असं त्यांनी सांगितलं। याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा माध्यमांसमोर भूमिका मांडली। दोन राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकत्र यावेत अशी भावना अनेक कार्यकर्त्यांची असू शकते, पण सध्या तरी पक्षानं असा कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। माझा भाऊ, ज्याला खरोखर राष्ट्रवादी एकत्र यावी असं वाटत होतं, तो माझा भाऊच आता नाहीये। त्याचीच शेवटची ही इच्छा होती, पण आता सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील या चर्चा फक्त चर्चा आहेत, सत्यता मात्र यामध्ये काही नाहीये असं सुळे म्हणाल्या। तसेच डिलिमिटेशन विधेयक किंवा केंद्र सरकारच्या इतर महत्त्वाच्या विधेयकांना त्यांच्या पक्षानं पाठिंबा दिला असल्याच्या बातम्या सुद्धा सुळेंनी फेटाळल्या। सूत्रांच्या हवाल्यानं घालणाऱ्या किंवा येणाऱ्या बातम्या आणि पक्षाची अधिकृत भूमिका यात फरक असतो असं सांगत त्यांनी पक्षाची भूमिका अधिकृत घोषणेशिवाय निश्चित मानू नका असं स्पष्ट केलं। मात्र या सगळ्या घडामोडींमुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतो। जर बैठकीत काही विशेष घडलेलं नव्हतं तर लगेच पत्रकार परिषद घेण्याची गरज का भासली? याच मुद्द्यावर आता राजकीय विश्लेषक वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात। काहींच्या मते बैठकीमध्ये भविष्यातील राजकीय शक्यतांवर प्राथमिक चर्चा झाली असावी, तर काहींच्या मते राज्य आणि केंद्रातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर संवाद झाला असावा। बरं, याच दरम्यान आणखी एक चर्चेचा मुद्दा समोर येतो। केंद्रामध्ये भाजपकडे बहुमत असलं तरी सुद्धा भविष्यातील काही महत्त्वाच्या घटनात्मक बदलांसाठी आणि विधेयक पास करण्यासाठी अधिक व्यापक राजकीय पाठिंब्याची गरज भाजपला आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे। यामध्ये डिलिमिटेशन सारखे विषय वारंवार चर्चेत येत आहेत, त्यामुळे विविध पक्षांशी संवाद सुरू असल्याचं बोललं जात आहे। तरी याबाबत कुठली सुद्धा अधिकृत माहिती किंवा पुष्टी अद्यापही भाजपनं दिलेली नाहीये किंवा कुठल्याच पक्षानं। बघा, राजकीय घडामोडींमध्ये अनेकदा पडद्यामागे चर्चा सुरू असतात आणि त्यातून लगेच निर्णय होत नाहीत। त्यामुळे जयंत पाटील आणि फडणवीस आणि तटकरे पटेलांच्या एका बैठकीवरून कुठलाच निष्कर्ष काढता येत नाहीये, पण एवढं नक्की आहे की कालच्या बैठकीनंतर सुरू झालेल्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर या चर्चाने दबाव आणलेला होता। त्यामुळेच कदाचित जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे दोघांनी सुद्धा पुढे येऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं एनडीए सोबत जाण्याचा किंवा अजित पवार गटात विलीन होण्याचा कोणताही अधिकृत निर्णय हा घेतलेला नाहीये। किमान पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या विधानांवरून तरी सध्याच्या घडीला हा संदेश स्पष्ट दिसतोय। तथापि महाराष्ट्राचं राजकारण हे कायमच अनपेक्षित वळणांसाठी ओळखलं जातं। आज दिलेलं स्पष्टीकरण उद्याचं अंतिम सत्य ठरेलच याची खात्री देता येत नाही। पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा नव्या बैठका होतील, नवीन विधानं होतील, नवीन स्पष्टीकरणं होतील आणि राजकीय समीकरणं बदलतील सुद्धा। त्यामुळे या प्रकरणाचा पुढचा अध्याय काय असेल याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर हा विषय इथेच संपेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजून कुठला मोठा ट्विस्ट घडेल? तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्याचा थोडक्यात सार सांगायचा झाला
तर जयंत पाटील, पटेल आणि तटकरे आणि सोबतच फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जी काही बैठक झाली, या बैठकीला पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी कुठलीही ही बैठक अगदी कूटनीतीची नव्हती असं स्पष्ट केलेलं आहे. मात्र एक लक्षात घ्या, सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी वर्षा बंगल्यावर एकत्र येणं, बैठक होणं हा कुठल्याही प्रकारचा इतका जुळवून आलेला योगायोग नसू शकतो. आणि गेल्या काही दिवसांमधील जयंत पाटलांच्या ज्या हालचाली आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील ज्या घडामोडी आहेत, त्या सगळ्या घडामोडी पाहता कुठेतरी पाणी मुरतंय आणि कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हालचाली सुरू आहेत. कदाचित कालच्या बैठकीमध्ये, जयंत पाटलांच्या वर्षावरच्या बैठकीमध्ये सुफळ संपन्न ही बैठक झालेली नसावी आणि त्यामुळेच आज जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी पुढे येऊन माध्यमांमध्ये भूमिका स्पष्ट केली आणि खूप दिवसांच्या एनडीए सोबत जाण्याच्या त्यांच्या भूमिकेला, त्या चर्चेला एक प्रकारचा पूर्ण विराम दिलाय असंच बोललं जात आहे.